नमस्कार मित्रांनो, नारायण पवार व्लॉगमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. ज्या मित्रांनी मैत्रिणींनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला ग्रामीण भागातील ही मुले कशी कामं करत आहेत बघा. काल ही भेटली होती, काल आपला पहिला व्हिडिओ होता, ती शाळेला जाताना भेटली होती. त्यांना एक मी वही दिली होती भेट म्हणून. आज मला समजलं की ते गोट्यामध्ये काम करतात, गोटा सांभाळतात वडिलांचा, 10 गाईंचा. म्हणून मी आज खास त्यांच्या गोट्याला भेट देण्यासाठी आलो आहे. मित्रांनो बघा, तिचा भाऊ बघा इकडं गाई धुतानं. संकल्प काय रे बाबा, शाळेतनं किती वाजता आलास? 5 वाजता आलास. आणि त्यानंतर काय करायला असे अभ्यास वगैरे काही नाही का? मग अभ्यासला बसायचं. इकडे सिद्धी चालू आहे धार काढायला. सिद्धबाई काय धार काढायलास काय? किती गायींची धार काढतेस? 5-6 गायींची धार काढतेस. आणि मम्मी शाळेतनं किती वाजता आलीस? 5 वाजता आलीस. मग त्यानंतर अभ्यास नाही का तुला? मग असं आहे का? बघा मित्रांनो, पप्पा मम्मीला. तुझी वय किती आहे? 13 वय आहे. किती गायींची धारा काढतीस? तुला आवडते का धारा काढायला? आवड आहे तुला? खूप आवड आहे. शेण वगैरे काढतीस का? सगळी कामं करतीस? कोण भाऊ तुझा? हा आहे ना तिकडं संकल्प. त्याला आता भेटून आलो मी. तो बी चांगला चकाचक करायला लागला आहे. बघा मित्रांनो, किती लहानपणापासून आवड आहे. सिद्धे, मग शाळेला जाताना तुम्ही सायकलवरनं जात नाही, तुम्हाला सायकल घ्यायला पाहिजे. पप्पांना बोलला नाही का? कधी? बरं मी तुला एक सायकल भेट देईन माझ्याकडून. ओके, असंच कामं करता. मग तुला काय वाटतंय शेतकऱ्यांच्याबद्दल तुला काय वाटतंय? एवढ्या लहान वयात लहान मुलं शेणामध्ये हात घालत नाहीत, बालपणामध्ये फिरायला पाहिजे म्हणतात, चंगळमंगळ पाहिजे, चेष्टा मस्करी. पण तू आज काम करतेस, मग तुला कसं वाटतंय? नाही त्यात काय सांगायचं, बोल ना. तुला आवड आहे का याची? बर. मग शेतामध्ये चारा वैरण वगैरे काढतेस का अजूनमधून? मग शेतात चारा वगैरे काढतेस का नाही? मग हा शनिवारी अर्धी शाळा असत्या, बर. रविवारी पूर्ण सुट्टी असते. बर. मग त्या दिवशी तू ते करतेस काय? बर. संकल्प काय बाबा, जरा धुतलास? कसं वाटतंय तुला? शाळेत काय अभ्यास करायचा आहे का नाही? बर चालतंय. मी तुमचं खरोखर बघितल्यानंतर मला लय भारी वाटलं. आणि महाराष्ट्रातले अशा पोरांना कामाचं वळण लागलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्या कृषीप्रधान देशाला हातभार लागणार नाही, देशाच्या विकासाला हातभार लागणार नाही. आता ही मशीन झाल्यानंतर हे धार काढा चालू केलीस होय? बघा शेतकरी मित्रांनो, किती फास्ट धार काढत्या, बिहारी लोकांच्या सारखं. बघा शेतकऱ्याची मुलं, आज शेतकऱ्याच्या मुलांनो बघा, हे 2 लहान मुलं आज शाळेतून आल्यानंतर हे रोजच्या रोज करताय का? आज एक दिवसच आहे? सकाळ आणि संध्याकाळ 1-1 तास करतात काय काम? बरं चालतंय, ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला भेटेन उद्या मी परवा शाळेत जाताना. ओके.